नमस्कार. सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्या भेटीला अजून एक दर्जेदार आणि कलात्मक चित्रपट घेऊन आले आहे. तो तुम्हाला निश्चित आवडेल याची मला खात्री आहे. माझा यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. होलोकॉस्ट आणि संबंधित विषयावर आजपर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले. ज्यू वंशाच्या लोकांवर झालेला अत्याचार हा मध्यवर्ती विषय असूनही प्रत्येक चित्रपट हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर मांडला गेला आहे. शिंडलर्स लिस्ट, लाईफ इज ब्युटिफुल, अलोन इन बर्लिन, पियानिस्ट अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि जागतिक इतिहासात कलंक बनून राहिलेल्या या विषयाला हात घालणारा अजून एक चित्रपट म्हणजे द बॉय इन स्ट्राइप पजामा. दोन कोवळ्या आणि निरागस मुलांच्या दृष्टिकोनातून या क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या पाशवी वृत्तीचा नकळत घेतलेला शोध आणि त्याचे पुरेसे आकलन होण्याआधीच त्या क्रूर कृत्याचा त्या दोन मुलांच्या अस्तित्वावर पडलेला घाला अशी या चित्रपटाची कथा. लेखक जॉन बॉइन यांच्या द बॉय इन स्ट्राइप पजामा या नावाच्याच कादंबरीवर आधारित हा चित्रपट मार्क हर्मन या दिग्दर्शकाने आपल्या पुढे सादर केला आहे. केवळ 90 मिनिटे कालावधी असलेला हा चित्रपट आपल्याला मुळापासून हादरवून टाकतो. एखादी गोष्ट किंवा एखादा विषय खूप डिस्टर्बिंग आहे म्हणजे काय याचा प्रत्यय देणारा चित्रपट म्हणजेच द बॉय इन स्ट्राइप पजामा. आपल्या अवतीभवती घडत असलेल्या घटनांचा अर्थ आपल्या परीने लावत राहण्याची सवय असलेला 8 वर्षाचा ब्रुनो हा आपल्या कथेचा नायक. ही सर्व कथा ब्रुनोच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे आणि त्याच्या निरागस वृत्तीमधून कथा समजून घेत असतानाच तो स्वतःच त्यामध्ये कसा ओढला जातो हे आपल्यालाही समजत नाही आणि ज्यावेळी काय घडले याची जाणीव आपल्याला होते त्यावेळी मात्र मन सुन्न होऊन जाते आणि कुठलाही विचार करण्याची शक्तीच नष्ट होऊन जाते. 8 वर्षाचा आपला हा ब्रुनो बर्लिनमध्ये अगदी खेळीमेळीत आयुष्य घालवत आहे. त्याचे वडील राल्फ जर्मन नाझी सैन्यात अधिकारी आहेत. घरात कशाचीच कमतरता नाही. ब्रुनो, त्याची मोठी बहीण ग्रेटेल, आई एल्सा व वडील राल्फ अशा चौकोनी कुटुंबात राहत आहे. अगदी गुण्या गोविंदाने नांदत आहे. बाहेरील जग मात्र ज्यू वंशीय लोकांची चालू असलेली धरपकड आणि होरपळ यांनी काळवंडून गेले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकाआड एक दृश्यातून हा भीषण विरोधाभास आपल्याला जाणवत राहतो आणि त्याचे एक प्रकारचे अदृश्य दडपण आपल्या मनावर हळूहळू कब्जा करू लागते. ब्रुनोच्या दृष्टीने सर्व काही मजेत चालू असतानाच त्याला एक बातमी कळते की त्याच्या वडिलांना सैन्यात प्रमोशन मिळालेले असून त्यांची बदली पोलंडमधील एका छोट्याशा गावात झालेली आहे. त्यामुळे त्या सर्वांना बर्लिन सोडून नव्या ठिकाणी राहायला जावे लागणार आहे. आपली शाळा, आपले मित्र, आपले घर सोडून नव्या ठिकाणी जायचे हे कळल्यावर ब्रुनो अतिशय नाराज होतो. आई, वडील, बहीण त्याची समजूत काढतात आणि अखेर ते कुटुंब वडिलांच्या कामाच्या नव्या जागी राहायला जातात. ब्रुनोच्या वडिलांच्या कामाचे स्वरूप नेमके काय आहे याची घरातील कोणालाच फारशी कल्पना नसते. खरे म्हणजे ब्रुनोच्या वडिलांची राल्फची नियुक्ती झालेली आहे ती ज्यू कैद्यांची व्यवस्था लावण्यासाठी निर्माण केलेल्या कॅम्पवर. लहानपणापासूनच आपले वडील सैनिक असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या ब्रुनोला या नवीन ठिकाणचे काम सुद्धा देशासाठीच केलेले चांगले काम आहे असा विश्वास असतो. पण सत्य काय आहे हे त्यालाच काय तर त्याच्या आईला एल्साला सुद्धा अजून कळालेले नसते. ब्रुनोच्या घराच्या आसपास त्याच्याशी खेळायला कोणीच नसल्याने ब्रुनो अगदी हिरमुसून जातो आणि मधूनच कधीतरी काही लोक त्याच्या दृष्टीस पडल्यानंतर ते तेथील शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठीच काही राहायची व्यवस्था केली आहे अशी त्याची समजूत करून देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र तो कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजेच छळछावणी असते आणि त्यामुळेच ब्रुनोला त्यांच्या घराच्या अंगणापलीकडे जायची परवानगी नसते. ही बाहेर जाण्याची बंदी, अधूनमधून दिसणारे चट्ट्यापट्ट्यांचे पायजमे घातलेले काही लोक, आकाशात दिसणारा काळा धूर,
त्याचा येणारा विचित्र वास, या सर्व गोष्टींचे गूढ कुतूहल ब्रुनोच्या मनात जागे होऊ लागते. त्यातच त्यांच्या किचनमध्ये काम करणारा एक ज्यू वृद्ध, त्याला मिळत असलेली तुच्छतेची वागणूक, ब्रुनोच्या खोलीतील बंद केलेली खिडकी, या सर्वांचे आकलन करण्यास त्याची बालबुद्धी अजूनही सक्षम झालेली नसते. या संदर्भात त्याला पडलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही त्याला मिळत नाहीत. ब्रुनो स्वतःला एक्सप्लोरर मानत असतो आणि नवीन नवीन गोष्टी शोधून काढण्याचा आपल्याला छंद आहे असे अगदी अभिमानाने सांगत असतो. पण हा छंद त्याला कोठे घेऊन जाणार आहे याची पुसटशी कल्पना त्याच्या बालपणालाच काय, तर आपल्याला सुद्धा नसते. अशा गोंधळलेल्या मनस्थितीत आणखीनच भर टाकणारी एक गोष्ट घडते, ती म्हणजे ब्रुनो आणि त्याच्या बहिणीला ग्रेटेलला शाळेत पाठवण्याऐवजी त्यांना शिकवायला एक शिक्षक घरीच बोलवले जातात. हे शिक्षक अर्थातच नाझी विचारसरणीच्या प्रभावाने प्रेरित झालेले असल्याने त्याच दृष्टीने जागतिक घडामोडींचा संदर्भ शिकवत असतात. ज्यू लोक जगण्याच्या लायकीचे नसून त्यांचा द्वेष करणे म्हणजेच आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगणे आहे, असे ब्रुनो आणि ग्रेटेलच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात. ब्रुनोचे वडील सुद्धा ज्यूंना शत्रू मानण्याचे समर्थन करत असतात. ब्रुनोची किशोर अवस्थेतील बहीण सुद्धा या नाझी प्रपोगंडाने प्रभावित होऊन कट्टर नाझी समर्थक बनत चाललेली असते. ब्रुनोला मात्र यातले खरे काय, खोटे काय, चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, या कशाचेच आकलन होत नाही. आपल्या घरात काम करणारा जीव इतका चांगला आणि प्रेमळ असताना त्याच्या हातून थोडीशी वाईन सांडली म्हणून त्याला मरेस्तोवर मार का खावा लागला? आधी डॉक्टर असलेला तो जीव आता त्यांच्या किचनमध्ये बटाटे सोलण्याचे काम का करतो आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचे काहूर ब्रुनोच्या डोक्यात माजले आहे. आणि अशातच एकदा ब्रुनोला त्याच्या घराच्या मागील अंगणातून बाहेर जाण्याचा एक छोटासा रस्ता सापडतो. एके दिवशी हळूच कोणाला न कळू देता ब्रुनो त्या चोर वाटेने बाहेर पडून लांब लांब चालत पळत जातो आणि एका तारेच्या कुंपणापर्यंत येऊन पोहोचतो. तेथे ब्रुनोला भेटतो त्याच्याच वयाचा एक मुलगा. त्या मुलाचे कपडे सुद्धा चट्ट्यापट्ट्यांचे असतात. शर्टच्या खिशावर एक नंबर असतो. दोघेही हळूहळू एकमेकांशी गप्पा मारू लागतात. त्यांची नावे ब्रुनो आणि स्म्यूल आहेत हे त्या दोघांना कळते. ब्रुनो स्म्यूलला त्या कुंपणापलीकडील शेतात असण्याबद्दल अनेक प्रश्न विचारू लागतो. तो कोण आहे? त्याचे आई बाबा कोण आहेत? ही सर्व माणसे कोण आहेत? सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे का घातले आहेत? असे अनेक प्रश्न स्म्यूलला तो विचारत असतो. स्म्यूलला तरी याची सर्व खरी उत्तरे कुठे माहिती असतात. त्याला एवढेच माहित असते की त्याचे कुटुंब आणि अशी इतर अनेक लोक हे ज्यू असल्याने या तारेच्या कुंपणाच्या आत आहेत. त्यांना बाहेर जाण्याची मुभा नाही. तसेच त्यांच्या जवळील सर्व वस्तू व कपडे लत्ते काढून घेऊन हे चट्ट्यापट्ट्यांचे कपडे जर्मन सैनिकांनी सर्वांना घालायला भाग पाडले आहेत. साहजिकच स्म्यूलला जर्मन सैनिक आवडत नाहीत. ब्रुनोला मात्र आपले वडील जर्मन सैनिक असल्याचे अभिमानाने सांगतो. कारण त्याची अशी समजूत करून देण्यात आलेली असते की त्याचे वडील त्या कुंपणापलीकडील लोकांचे आयुष्य सुखी करण्यासाठी आले आहेत. या दोन निरागस मुलांच्या दृष्टिकोनातून भासणाऱ्या अदृश्य वास्तवाची आपल्याला मात्र हळूहळू जाणीव व्हायला लागते. चित्रपटातील पात्रांच्या मनोवस्थेतून प्रेक्षकांना समजणारी परंतु त्या दोन मुलांना अज्ञात असलेली वास्तवता दाखवण्याचे हे काम या चित्रपटातील संवाद आणि पटकथेने अतिशय प्रभावीपणे साधले आहे आणि त्याला जोड मिळाली आहे ब्रुनो आणि स्म्यूलचे काम करणाऱ्या बालकलाकारांच्या चेहऱ्यावरील हावभावांची. त्या दोघांना पडलेले निरागस प्रश्न त्यांच्या डोळ्यातील निष्पाप भावनांमधून प्रकट होत जातात आणि प्रेक्षकांची बेचैनी हळूहळू वाढत जाते. आता रोजच ब्रुनो चोरून स्म्यूलला भेटत राहतो. त्याच्यासाठी काही ना काही खायला आणतो. कुंपणा अलीकडून पलीकडून निरनिराळे खेळ खेळत राहतात. ब्रुनोला आता एक मित्र मिळालेला असतो
आणि नकोशी वाटणारी जागा आता ब्रुनोला आवडू लागलेली असते. अखेर एक दिवस ब्रुनोच्या आईला एल्साला त्या जागेचे रहस्य कळून चुकते. राल्फची बदली का झाली आहे हे कळते. तो शेतकऱ्यांचा मळा वगैरे काही नसून ज्यू लोकांचा संहार करण्यासाठी उभारलेली छळछावणी असते. आता हळूहळू तिलाही आकाशातील काळ्या धुराचा आणि विचित्र वासाचा संदर्भ लागतो. त्यांच्या घरात बंद दाराच्या आड या कॅम्पची आणि तेथे चालणाऱ्या कामाची प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल याची चर्चा करणाऱ्या मीटिंग बद्दल उलगडा होऊ लागतो. हे सगळे समजल्यावर तिला प्रचंड धक्का बसतो आणि आपल्या मुलांना लवकरात लवकर या वातावरणापासून दूर न्यायला पाहिजे असा ती निश्चय करते. ब्रुनोच्या वडिलांना राल्फला अर्थातच हे मान्य नसते, कारण त्यांच्या दृष्टीने ते करत असलेले काम हे देशकार्यच असते. एल्सा मात्र आपल्या निश्चयापासून तसूभरही मागे हटत नाही आणि अखेर तिने मुलांना घेऊन पुन्हा बर्लिनला जायचे यावर त्या दोघांचे एकमत होते. आपला मित्र स्म्यूल आता भेटणार नाही या विचाराने हिरमुसलेला ब्रुनो पुन्हा एकदा स्म्यूलला लपून छपून भेटायला तारेच्या कुंपणाजवळ येतो. स्म्यूल मात्र खूप चिंतेत असतो. त्याचे वडील कुठेतरी गायब झालेले आहेत आणि आता त्यांना शोधायचे कुठे याची चिंता त्याला लागून राहिलेली असते. वास्तवाची पुसटशीही कल्पना नसलेले हे दोन मित्र आता दोघे मिळून स्म्यूलच्या वडिलांना शोधायचे ठरवतात. तारेच्या कुंपणाखाली खड्डा करून ब्रुनो स्म्यूलकडे कॅम्पच्या आतल्या बाजूस येतो. त्याला कोणी ओळखू नये म्हणून स्म्यूलने ब्रुनोसाठी चट्ट्यापट्ट्यांचे कपडे आणि कॅप आणलेली असते. आता ब्रुनो आणि स्म्यूल कॅम्पमध्ये स्म्यूलच्या वडिलांना शोधायला निघतात. असे शोधत असताना ते शेकडो ज्यू कैद्यांच्या लोंढ्यात कधी मिसळून जातात ते त्या दोघांना कळतच नाही आणि ते त्या लोंढ्याबरोबर पुढे पुढे जात राहतात. आता मात्र त्या दोघांना हे काहीतरी विचित्र व वेगळे आहे याची जाणीव व्हायला लागते. ब्रुनोला आता प्रकर्षाने घराकडे जायची इच्छा होते, पण आता ते शक्य होत नाही. अशातच त्या लोंढ्याला नाझी सैनिक एका बंद खोलीत जायला सांगतात. आत गेल्यावर सगळ्यांना कपडे काढायला सांगितले जाते. हे काय चालू आहे असे विचारताच ही आंघोळीसाठी केलेली व्यवस्था आहे असे सांगितले जाते. या शेकडो माणसांबरोबरच स्म्यूल व ब्रुनो भांबावून, घाबरून, गोंधळून इकडे तिकडे पाहू लागतात आणि तेवढ्यातच त्या चेंबरचा पोलादी दरवाजा बंद होतो. सर्वत्र काळोख पसरतो. इकडे ब्रुनो नाहीसा झाला आहे लक्षात आल्यावर सगळ्यांची शोधाशोध सुरू होते. एल्सा, राल्फ, ग्रेटेल जीवाच्या आकांताने कॅम्पकडे पळत सुटतात. कॅम्पमध्ये पोहोचल्यावर ब्रुनो कोठे असावा हे त्याच्या वडिलांच्या लक्षात येते, कारण तेथे जे काय चालू असते ते त्यांच्याच आदेशानुसार चालू असते. परंतु ते चेंबरपर्यंत पोहोचायच्या आतच तेथील सैनिकांनी त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे चेंबरमध्ये विषारी वायू सोडून चेंबरचे झाकण बंद केलेले असते आणि झाकण उघडता येऊ नये म्हणून ते लॉक करून निघून गेलेले असतात. झाला प्रकार लक्षात आल्यावर ब्रुनोच्या वडिलांची पाचावर धारण बसते, कारण आता त्यांना कळून चुकलेले आहे की इतर अनेक ज्यूंबरोबर त्यांचा लाडका ब्रुनो सुद्धा त्या गॅस चेंबरमध्ये आत आहे. आता तो आपल्याला कधीच दिसणार नाही. हताशपणे डोक्याला हात लावून बसण्याशिवाय काहीच उरत नाही. काय अनर्थ ओढवला आहे याची कल्पना आल्यावर एल्सा अक्षरशः हंबरडा फोडते आणि त्यावेळी प्रेक्षकांच्या काळजाचे पाणी पाणी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या कृत्याचा बळी आपलाच लाडका मुलगा झाला आहे हे कळल्यावर त्या नाझी सेनानीला पश्चाताप झाला असेल का? इतके दिवस जपलेली राष्ट्रप्रेमाची भावना खरे म्हणजे अमानवी आणि पाशवी प्रवृत्तीची निशाणी आहे हे त्याला जाणवले असेल का? आपली आई वारंवार आपल्या प्रमोशन बद्दल नाखुशी का व्यक्त करत होती हे त्याच्या लक्षात आले असेल का? आपली बायको पहिल्यापासून या सर्व जागेबद्दल प्रश्न विचारत होती, त्याचे कारण आता त्याला पटले असेल का? हजारो जूनची कत्तल तेथे होणार असते हे माहीत असताना केवळ ब्रुनोच्या बाबत जे घडले फक्त त्याचेच आपल्याला वाईट वाटते आहे का? आणि तसे असल्यास हे कितपत योग्य आहे? असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येऊ लागतात. एकीकडे निरागसता, निष्पापता, मैत्री आणि कुतूहल हे विषय, तर दुसरीकडे फसवे राष्ट्रप्रेम,
क्रूर आणि पाशविद्वेष हे विषय, अशा अनेक विषयांना हात घालणारा हा चित्रपट. चित्रपट संपतो त्यावेळी मनात एक कायमची बेचैनी आणि सुन्नता निर्माण करून जातो. आधुनिक इतिहासातील मानवी व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न यांना ऐरणीवर आणणारा हा चित्रपट म्हणजे द बॉय इन स्ट्राईप पजामा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.